पलसदरी संघाचा 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे। किरवली संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी या समालोचन कक्षामध्ये आला। आपला सुद्धा 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे। तुम्ही जास्त उतरले तर लगेच बाद झाले ना। तर बघूया, तर जे खेळाडू सीमारेषेच्या आतमध्ये त्यांना मी विनंती करतो की आपण पट्टीच्या पाठीमागे बसायचे, पट्टीच्या पाठीमागे बसायचे। जे किरवली संघाचे खेळाडू आहेत ते प्रेक्षक आहेत, तर आपण पाठीमागे बसून घेण्याची विनंती करतो। तर बघूया, सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे। किरवली संघाची निलेश आणि तेजस बडेकर, निलेश शेलके आणि तेजस बडेकर अशी सलामीची जोडी मैदानात आली। तर संघाच्या वतीनं पहिलं षटक गोलंदाजीच्या बोहल्यावरती, गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पहिला गोलंदाज ठरतोय अमोल दरेकर। बघूया, संघाच्या वतीनं पहिलं षटक मार्गस्थ प्रस्थान मार्गक्रमण रवाना दाखल। यावेळेस पहिला चेंडू मात्र सुरेख चेंडू, हा चेंडू बॅटची काढा घेऊन गेला आणि इथे मात्र पहिला हादरा मिळतोय तो म्हणजे किरवली संघाला एक मोठा धक्का, मोठा हादरा मिळलाय। मोठी विकेट, पहिला हादरा मिळाला तो फलंदाज बाद झाला। निलेश तेजस बडेकर तंबूच्या आश्रयाला जातोय। सुरेख गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट प्राप्त केली अजय दरेकरनं, अमोल दरेकरनं। क्षेत्ररक्षण थोडस बदल केले जाते, विभर रचना आखली जाते फलंदाजासाठी। बघूया, नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय किरण। संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगतीपथावर गोलंदाज अमोल दरेकर गोलंदाजीच्या मार्कवरती आहे। पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा मात्र मिळाला या गोलंदाजाला, फलंदाज बाद झाला तेजस बडेकर। नवीन फलंदाज मैदानात किरण, डावकुरा हाताचा हा फलंदाज आहे किरण। स्ट्राइक एंडला गोलंदाजीच्या बोहल्यावरती, गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज अमोल दरेकर। किरण पवार नौका फलंदाज, डावकुरा हाताचा फलंदाज। बघूया, गोलंदाज तयार अमोल दरेकर। 10-12 पावलाचा रनअप। उदगडाचा पहिला सामना SP11 पलसदरी पक्ष भैरवनाथ किरवली। यावेळेस मात्र हलक्या हाताने कट केलेला चेंडू सन्मानपूर्वक धाडला चेंडूला। क्षेत्ररक्षक चेंडू वरती येणार, चेंडूची उचली करणार, तत्पूर्वी एकच धाव मिळणार चेंडूवरती। या एकेरी धावेनं किरवली संघाचं श्री गणेशा होतोय। 51 मात्र ओपन केलंय या एकेरी धावेनं। आणि या कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे। तर बघूया, एकेरी धाव धावफलकावरती लागली गेली आहे। स्ट्राइकला आला तो फलंदाज निलेश शेलके। यावेळेस सन्मानपूर्वक दिशा दिली चेंडूला, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, परंतु एकच धाव मिळणाऱ्या चेंडूवरती या एका धावेच्या बरोबरीनं किरवली संघ पोहोचतो अद्यापर्यंत 1-2 या धावेवरती। 1-2 अशी चांगली सुरुवात यावेळेस म्हणावी लागेल त्या SP11 पलसदरी। अतिशय टिचून मारा, तिखट मारा या ठिकाणी गोलंदाजच्या माध्यमातून अमोल दरेकर एक यशस्वी गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय। उदगडाचा पहिला सामना SP11 पलसदरी पक्ष किरवली। यावेळेस चेंडू आवत आहे, उंची जास्त आणि लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो आणि इथे मात्र सुरेख झेल मात्र टिपली गेली आहे। इथे मात्र दुसरा हादरा मिळाला तो भैरवनाथ किरवली संघाला।
तो अमोल दरेकर एका भेदक गोलंदाजी मोठमोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय. 2 बाद 4 2 धाबा. भावेश पालांडे आणि विशाल निगुडकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार अमोल दरेकर. यावेळेस हलक्या हातात कट केलेला चेंडू जाणार सीमा रेषा पलीकडे येतो. हा किरवली संघाचा पहिला चौकार. बरोबरीनं भैरवड किरवली संघ प्रस्तुत अद्यापर्यंत 2 बाद 6 या धावेवरती. गोलंदाज तयार अमोल दरेकर. यावेळेस फुलटाच चेंडू खडे खडे लगावला परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे. 1 धाव पूर्ण केले. या एकच धावमध्ये समाधान मानावं लागतं आणि या पंचांचा पहिलं षटक संपण्याचा निर्वाला आला, इशारा आला. या पहिल्या षटकच्या समाप्तीनंतर भैरवनाथ किरवली संघ पोहोचतोय तो अद्यापर्यंत 2 बाद 7 या धावेवरती आहे. 2 बाद 7 धाबा धपलकावरती लागला गेला. सुरू गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. अमोल दरेकरनं 2 एक फलंदाज तंबूच्या रस्त्याला धावलेत आणि या धाव संख्येवरती अंकुश लावले मित्र म्हणणं अमोल दरेकरनं एक यशस्वी गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय SP11 पलसदरी संघाचा. तर बघूया सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक कोण घेऊन येते. 2 बाद 7 धाबा अशी स्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. ती भैरवनाथ किरवली या संघाची आहे. निलेश शेळके खेळतो आपल्या वैयक्तिक 6 या धावेवरती. किरण पवार एकेरी धावेवरती आहे. फलंदाज नवीन फलंदाज निखिल बडेकर मैदानात आणि या सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज साईराज सुर्वे आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. बघूया 4 षटकाचा सामना. उदगडाचा पहिला सामना SP11 पलसदरी पक्ष भैरवनाथ किरवली असा हा विद्यमान लढत. गोलंदाज तयार आपल्या गोलंदाजीच्या भोवल्यावरती विराज साईराज सुर्वे. यावेळेस मात्र हा चेंडू बॅटची कडा घेऊन गेला परंतु क्षेत्ररक्षक चेंडू पॉइंट मध्ये आहे. एका धावेला चेंडूवरती या एका धावेच्या बरोबरीनं भैरवनाथ गिरवली संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली आहे. ती अद्यापर्यंत 2 बाद 8 धाबा. 2 बाद 8 धाबा. एक जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. श्री सोमजाई क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय श्री कमलाकर शिंदे पाटील अण्णा स्मृती चषक 2022 पर्व पहिले. यावेळेस मात्र पुढे उड्या सरसवण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू गेला. हा निर्धाव हा चेंडू मात्र फलंदाजाला समजू शकला नाही आणि चेंडू तो यष्टीरक्षीचा वेध घेणारा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. साईराज सुर्वे याच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाज तयार आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती साईराज सुर्वे. मैदानामध्ये तिसऱ्या पंचांची मागणी केली. आपण तिसरं पंच मैदानात पाठवायचे. लेग अंपायर आपण थोडस या ठिकाणी पाहणी करायची आहे. तर गोलंदाज तयार साईराज सुर्वे. यावेळेस मोठा फटका रायगडाची भव्यता दाखविताना बघूया आणि हा येतो हा बुलंदी षटकार. या 6 धावेच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या मुसुंडी भारतीय धावसंख्या फैलावली ती 14 या धावेवरती उपट टाकली झोड टाकली मित्र म्हणे या चेंडूवरती आणि या चेंडू गेला सीमा रेषेच्या पलीकडे. या 6 धावेच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते 14 या धावेवरती. गोलंदाज तयार पुन्हा एकदा साईराज सुर्वे.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा खडे खडे लागायला बघा झेल होते का, आणि इथे मात्र अचूकपणे झेल मात्र टिपली गेली आहे. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे निखिल बडेकर. या 14 धाबा. दुसरे षटक प्रगतीपथावर गोलंदाज साईराज सुर्वे एका षटकाराचा माल खाल्लाय, परंतु एक मोठी विकेट या ठिकाणी मिळाली. निखिल बडेकरला मात्र परतावा लागलाय. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाला अमित भोईर. बघूया एका मैत्रीपूर्वक लढत या ठिकाणी पाहायला मिळते. मैत्री म्हणजे काय? मैत्री म्हणजे खांद्यावर हात, मैत्री म्हणजे सदैव साथ, मैत्री म्हणजे सोबत राहणं, मैत्री म्हणजे फिरायला जाणं, मैत्री म्हणजे मार्गदर्शन, मैत्री म्हणजे कधी सल्ला देणं, मैत्री म्हणजे जीवनाचा आधार. आणि ही मैत्रीपूर्वक लढत या दोन संघांमध्ये. यावेळेस बघूया पुढे एवढं सरसवतोय चेंडू जातोय. लॉंगरला क्षेत्ररक्षक आहे तिथे एका धाव मिळणार या चेंडूवरती. या एका धावेच्या बरोबरीनं भैरवड किरवली संघाची धावसंख्या झाली आहे ती अद्यापपर्यंत 15 धावा. 15 धावा धापलकावरती लागल्या गेल्या. दुसरे षटक प्रगतीपथावर गोलंदाज अमित सुर्वे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. समोर तो फलंदाज अमित भोईर. गोलंदाज तयार साईराज सुर्वे. यावेळेस आकुटप्पाचा चेंडू मात्र चपराक लगावे असा हा फटका आवाज आला आणि क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती वेगाने येते. तत्पूर्वी एक धाव मिळणाऱ्या चेंडूवरती आणि या पंचांचा दुसरे षटक संपण्याचा इशारा आला. निर्वालाला 2 षटकाच्या समाप्तीनंतर भैरवनाथ किरवली संघाची धावसंख्या झाली आहे ते अद्यापपर्यंत 3 बाद 16 धावा. 3 बाद 16 धावा या ठिकाणी अतिशय नाजूक स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते ती भैरवनाथ किरवली संघाची. डीजे तर बघूया नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय संकेत बडेकर. 4 बाद 16 अशी या ठिकाणी नाजूक स्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे ती या भैरवनाथ किरवली या संघाची आहे.
4 बाद 16 अशी स्थिती गोलंदाजीच्या भोवल्यावरती तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज सुयोग सुर्वे अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडू फेकून झालेत, एक निर्णय चेंडू आणि मोठी विकेट मिळाली आहे चेंडूवरती. आणि इथे मात्र भिरकावून दिला, बघूया काय येतो. आणि इथे येतोय हा उलूपणीय षटकार. धावसंख्या स्थिरावली, ती भैरण केलेली संघाची. 4 बाद 22 धाबा. 22 धाबा धापलकावरती लागल्या गेल्यात. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेचा फुटपाथ चेंडू जमिनीला घरम गेला चेंडू. आणि इथे मात्र पुला खालून पाणी गेलं आणि इथे मात्र चेंडू गेला सीमा रेषा पलीकडे चौकारासाठी. आणि 4 धावेच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या मात्र स्थिरावली, ती अद्यापपर्यंत 26 धावा. 26 धाबा धापलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज तयार प्रणय दरेकर. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त फटका. इथे मात्र चेंडू जातो वन बाउंस चौकार. आता मात्र आपल्या बॅट सलामीला आलेला निलेश शेलके अजूनही मैदानावरती नांगर धरून उभा आहे. आपल्या वैयक्तिक 8 चेंडूमध्ये 22 धावा मात्र कुठून काढल्यात. एक जबरदस्त मोठी पारी खेळतोय हा फलंदाज निलेश शेलके. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. प्रणय सुर्वे तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज. तिसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज तयार आपल्या गोलंदाजीच्या मार्गवरती प्रणय सुर्वे. यावेळेस मात्र काय घडतंय बघूया. इथे मात्र पंचांनी मोबाईल चेंडू घोषित केलाय. या एकेरी धावेने धावपला खालतय ते 31 या धावेवरती. 4 बाद 31 अशी आता सुस्थितीमध्ये या ठिकाणी धावसंख्या पाहायला मिळतीये. 4 बाद 31. तिसरं षटक प्रगतीपथावर. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. पलसदरी SP 11 पलसदरी उपक्ष भैरवनाथ किरोली असा हा प्रेक्षणीय लढत उद्घाटनाचा पहिलाच सामना प्रेक्षकांच्या भेटीला. गोलंदाज तयार प्रणय सुर्वे. फ्री हिट असणार आहे. बघूया यावेळेस मात्र अति वेगावर नियंत्रण पाहायला मिळेल आणि फलंदाज मात्र आशालभूत अशा नजरेने पाहत राहिला. आणि धावसंख्या मात्र स्थिरवली, ते अद्यापपर्यंत 3 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा. 31 धावा धापलकावरती लागल्या गेल्यात. बघा शेवटचं षटक कोणाच्या वाट्याला येतोय. 4 बाद 31 अशी धावसंख्या पाहायला मिळते, ती भैरवनाथ किरवली संघाची. डीजे षटकाच्या वाजवी खेळ संपला. धावपलकावरती धावा आल्या त्या अद्यापपर्यंत 4 बाद 31 धावा. गोलंदाज चौथं षटक टाकण्यासाठी सज्ज. स्नेहल सूर्य आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती, गोलंदाजीच्या भोवल्यावरती. बघूया 4 बाद 31 अशी धावसंख्या लागली गेली, ती भैरवनाथ किरवली संघाची. चौथं षटक घेऊन आला या स्नेहल सुर्वे. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय हे पाहणं गरजेचं आहे. समोर तो फलंदाज संकेत बडेकर आणि त्याच्या समोर तो सलामीला आलेला निलेश शेलके अजून मैदानावरती आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळाला.
निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि इथे मात्र धावचित बाद होतो तो फलंदाज संकेत बडेकर ला मात्र परतावा लागेल. फलंदाज मैदानात दाखल होतोय. संकेत बडेकर बाद झाला. नवीन फलंदाज मैदानात. फलंदाज बरोबर ना बाबल्या काय म्हणतो निवृत्ती वजगे नवीन फलंदाज बघूया. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या मंदावली मित्र म्हणेन. धावसंख्येवरती अंकुश लावलाय. 31 धावा. गोलंदाज तयार. यावेळेस बॅटची कडा घेऊन गेला चेंडू परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे एका धाव मिळणाऱ्या चेंडूवरती या एका धावेच्या बरोबरीला भोवरडत किरवली संघ पोहोचतो. तर अद्यापपर्यंत 5 बाद 32 या धावेवरती आहे. 5 बाद 32 शेवटचा षटक या ठिकाणी स्नेहल सुर्वे घेऊन आलाय. गोलंदाजीच्या भोवऱ्यावरती बघूया. समोर होतो डावकर. आताचा फलंदाज निवृत्ती वजगे. स्ट्राईक एंडला 4 षटकाचा सामना असणार आहे. धावसंख्या स्थिरावली त्या 5 बाद 32 धाबा. एक मैत्रीपूर्वक लढत SP11 पलसदरी पक्ष भैरनाथ किरोली असा हा प्रेक्षणीय लढत. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र सुरेख चेंडू. फलंदाज मात्र चेंडूच्या प्रेमात पडला. अगदी नाकावरती वास देऊन गेला चेंडू आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे आणि या पंचांनी स्वेर चेंडू घोषित केला. या स्वेर चेंडूने एक अबांतर धावसंख्या निश्चितपणे जोडली जाईल. एका अतिरिक्त धावफलकावरती निश्चितपणे जोडली जाईल. या एका धावेच्या बरोबरीला भैरवनाथ किरोली संघ पोहोचतोय तो 33 या धावेवरती आहे. बघूया षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज स्नेहल सुर्वे. समोर वळतो सागर वजगे. नवीन फलंदाज मैदानात. स्ट्राईक एंडला निवृत्ती वजगे निलेश वजगे. यावेळेस चेंडू हवेत आहे बघूया आणि इथे मात्र येतोय हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या 6 धावेच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या स्थिरवली ते अद्यापपर्यंत 39 धावा. 39 धावा उपट टाकली. झोळ टाकली चेंडूवरती आणि या चेंडूला पाठवलं सीमा रेषा पलीकडे. या 6 धावेच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या मुसुंडी मारतीये ते अद्यापपर्यंत 39 या धावेवरती आहे. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. षटकातील काही चेंडू शिल्लक. शेवटचे 3 चेंडू फेकायचे आहेत. अजून 3 चेंडू बाकी आहेत. किती धावा येतील हे पाहूया. समोर उभा तो एक आक्रमक फलंदाज निलेश शेलके. सलामीला आलेला आक्रमक अशी फलंदाजी पाहायला मिळते निलेश शेलके याच्या माध्यमातून. गोलंदाज तयार स्नेहल सुर्वे. यावेळेस मात्र सुरेख चेंडू चपकन आतमध्ये येतो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय म्हणायला हरकत नाही. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिरावली ते अद्यापपर्यंत 39 धावा. SP11 पलसदरी पक्ष भैरवनाथ किरोली असा हा उद्घाटनाचा पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला. गोलंदाज तयार. आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती स्नेहल सुर्वे. मैत्रीपूर्वक लढत पाहायला मिळते. SP11 पलसदरी पक्ष किरोली असा ही पहिली लढत. चौथं षटक प्रगतीपथावर. षटकातील 3 चेंडू फेकून झालेत. 4 चेंडू फेकून झालेत. गोलंदाज तयार स्नेहल. यावेळेस सुरेख फटका परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडूची फेकी करणार तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि इथे मात्र 2 धाव. फलंदाज बाद होतोय आणि
या एकेरी धाब्याला भैरवनाथ किरोली संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवरती लागली गेली आहे ते अद्यापपर्यंत 40 धाबा. 40 धाबा धापलकावरती लागली गेली आहे. एक मैत्रीपूर्वक लढत SP11 पलसदरी विपक्ष भैरवनाथ किरोली अशी ही उद्घाटनाचा पहिलाच सामना या गुंडगेच्या मैदानावरती आहे. अतिशय दिव्य भव्य ही स्पर्धा पाहायला मिळते. शेवटचा षटक या ठिकाणी स्नेहल सुर्वे तेव्हा शेवटच्या एक चेंडू बाकी असावा. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाला या सुमित भुईर. धावसंख्या स्थिरावली ते अद्यापपर्यंत 40 धाबा. सायकला आलाय फलंदाज सुमित भुईर. धावसंख्या मात्र स्थिरावली ते 40 धाबा. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असावा काहीतरी कानमंत्र देतोय फलंदाज नवीन फलंदाज सुमित भुईर याला. शेवटचा चेंडू पाहूया कशा प्रकारे हाताळतोय गोलंदाज या षटकातील या इनिंगचा. यावेळेस मात्र खोदून काढल्या चेंडूला परंतु एक धाव पूर्ण केले दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात परंतु इथे मात्र एकच धाव घेण्यास रोखून दिला आणि फलंदाज बाद होतो आणि या पंचांचा 4 षटक संपण्याचा इशारा आलाय निर्वाला आलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर भैरवनाथ किरोली संघाची स्कोअर कार्डवरती धावसंख्या स्थिरावली ते अद्यापपर्यंत 41 धावा. 41 धावा धापलकावरती लागल्या गेल्या 24 चेंडू आणि 42 धावांची गरज ती SP11 पलसदरी या संघाला. एक्केचाळीस धाबा जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 42 धाबांची गरज आहे. 24 चेंडू आणि 42 धाबांची गरज. यानंतर 4 षटकांचं धावतं वर्णन आपण ऐकणार आहोत. आमच्या लोणीवाडीचे एक जबरदस्त समालोचक मराठीचा बुलंद आवाज चेतन पवार यांच्या माध्यमातून 4 षटकांचा समालोचन ऐकणार आहोत. धन्यवाद. हॅलो हॅलो. तर धन्यवाद ज्ञानेश्वर सर, आपण आम्हाला इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल शतशः आभार. तर आजच्या दिवसातील पहिलाच सामना SP11 पलसदरी विरुद्ध वैद्यनाथ किरवली भैरवनाथ किरवली. तर पलसदरी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करून फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं किरवली संघाला. तर किरवली संघाने प्रथम फलंदाजी करून 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावांचं उभारणी केली आणि 42 धावांचं टार्गेट सेट केले आहे पलसदरी संघासमोर. पाहूया कशा रीतीने हा टार्गेट चेस करतोय पलसदरी संघ. आजच्या दिवसातील पहिला सामना, पहिल्या सामन्यातून पहिल्या इनिंगमध्ये पलसदरी संघाने गोलंदाजी केली. 4 षटकांमध्ये 41 धावांवर रोखलं किरवली संघाला. तर किरवली संघाने 42 धावांचं टार्गेट सेट केले आहे पलसदरी संघासमोर. तर सर्व स्वयंसेवकांना विनंती असेल बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. पंचांना विनंती असेल की सामना ऑलरेडी खूप उशिरा सुरू झालेला आहे. पलसदरी संघाच्या संघनायकाला विनंती असेल सलामीवीर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल. रिव्ह्यू सिस्टीम उपलब्ध आहे ती फक्त पंचच घेणार आहेत. दोन्ही संघाच्या संघनायकाला ही विनंती आहे.
श्री सोमजय क्रिकेट क्लब आयोजित कैलासवासी श्री कमलाकर शिंदे यांना स्मृतिचषक 2022 पर्व पहिला दिवस आणि त्या पहिल्या दिवसातील पहिली मॅच पलसदरी विपक्ष किरवली. पलसदरी संघाने टॉस जिंकून गोलंदाजी केली तर किरवली संघाने फलंदाजी करून 4 षटकांमध्ये तब्बल 41 धावांची उभारणी केली आणि 42 धावांचं टार्गेट सेट केलं आहे पलसदरी संघासमोर. तर पाहूया कशा रीतीने हा टार्गेट सेट करतोय पलसदरी, टार्गेट चेस करतोय पलसदरी संघ की किरवली संघ हा टार्गेट डिफेंड करतोय. हे येणारे 4 षटकं सांगतील. यापूर्वीच्या इनिंगमध्ये जो चेंडू वापर केला तो चेंडू इथे समालोचन कक्षामध्ये द्यायचा आहे. तर या इनिंगची सुरुवात होत आहे. स्ट्राईकवर असेल वसंत होला, नॉन स्ट्राईक एंडवर असेल अमोल दरेकर, तर गोलंदाजी मार्कवर असेल संकेत बडेकर. पहिला चेंडू टाकण्यास सज्ज. या इनिंग मधला स्ट्राईकवर असेल वसंत होला, राईट हँडेड बॅट्समन. गोलंदाजी मार्कवर असणार आहे संकेत बडेकर. पहिला चेंडू इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू जातोय सरळ फिल्डरच्या हातामध्ये मिड ऑनच्या दिशेने, परंतु इथे कोणत्याही प्रकारची धाव घेतली नाहीये. डॉट चेंडूची सांगता. पहिला चेंडू डॉट जातोय. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश करत असताना फलंदाज ऑफसाईडच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नात इथे मात्र पुन्हा एकदा बीट होतोय. 2 चेंडू इथे मात्र डॉट जात आहेत. 41 धावांची 4 षटकांमध्ये उभारणी केली होती किरवली संघाने आणि इथे मात्र गोलंदाजी सुद्धा त्याच प्रकारे करतोय गोलंदाज संकेत बडेकर. पुन्हा एकदा इथे मात्र लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू जातोय सरळ मिस टाइम स्ट्रोक. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या हातामध्ये. इथे मात्र कोणतीही चूक नाहीये. गोलंदाजी अप्रतिम होत आहे. इथे मात्र झेल पकडला आहे क्षेत्ररक्षकाने आणि 0 धावावर पहिला विकेट जातोय. पहिला गडी गारद होतोय पलसदरी संघाचा. गेले 3 चेंडू इथे मात्र अप्रतिम गोलंदाजी केली आहे संकेत बडेकर याने. 24 चेंडू आणि 42 धावांची गरज असताना पहिले 3 चेंडू डॉट काढले आहेत. म्हणजेच 21 चेंडू आणि 42 धावांची गरज असणार आहे फलंदाजी करणाऱ्या पलसदरी संघाला. इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असणार आहे संकेत बडेकर. एक यशस्वी गोलंदाज. षटक क्रमांक पहिला हाताळतोय सर्कलचं षटक आणि त्या षटकामध्ये अप्रतिम आपल्या नावाला साजेशी अशी गोलंदाजी करतोय. पहिले 3 चेंडू 2 चेंडू डॉट काढले. तिसऱ्या चेंडूवर विकेट घेतले आणि इथे मात्र नव्याने स्ट्राईकवर आला आहे तो फलंदाज अमोल दरेकर. अप्रतिम गोलंदाजी त्याच प्रकारे यष्टिरक्षण सुद्धा सुरेख होत आहे. अगदी साजेशी अशी ही जोडी यष्टिरक्षण आणि गोलंदाजाची. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता. शॉर्ट पिच चेंडू होता. फलंदाजाला समजून आलं नाही. शॉर्ट पिच चेंडू इथे मात्र उंचावर मारण्याच्या नादात बॅटची आतली कडा घेऊन यष्टिरक्षकाच्या हातून चूक होत आहे, परंतु एका धावेला रोख नाही.
खाता ओपन होतोय पलसधारी संघाचा एका धावेनिशी 5व्या चेंडूवर. अतिशय बॅकफुटवर हा संघ आता मात्र खेळतोय. या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी असताना एक रन झाले आतापर्यंत, एक बाद एक. हलक्या हाताने इथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर अतिशय चाणाक्ष गतीने फिल्डिंग करतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती इथे मात्र पलसधारी संघाची 1 बाद 1. येणारे 18 चेंडू आणि 41 धावांची गरज. स्पर्धेचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे आणि ह्याची दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. सर्कलचं षटक पहिलं हटवलं आणि त्या षटकामध्ये फक्त 1 धाव दिली गोलंदाज संकेत बडेकर याने आणि आपल्या विजयाच्या आशा इथे मात्र संघाच्या पल्लवित केल्या आहेत संकेत बडेकर याने. त्याच रीतीने इथे मात्र गोलंदाजी करावी लागेल आदित्य बडेकर याला. जर का आपल्या संघाला विजयाच्या समीप न्यायचे असेल तर फलंदाजी करावी लागेल. हार्ड हिटिंग बॅटिंग करावी लागणार आहे फलंदाज अमोल दरेकर आणि भगवान होला यांना. सांघिक दुसरं षटक हाताळतोय आदित्य बडेकर. येणारे 18 चेंडू 41 धावांची गरज. या षटकातील पहिला चेंडू टाकण्यास सज्ज असेल आदित्य. शॉर्ट पिच चेंडूचा मारा इथे मात्र पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा पंच वाईट दर्शवतात. अवांतर धावेने धावसंख्येत भर पडत आहे. 1 ने धावसंख्या झाली ती आतापर्यंत 1 बाद 2. अतिशय खराब सुरुवात. ज्या प्रकारे सुरुवात करायची होती सर्कलच्या षटकामध्ये किमान 15 ते 16 धावांची उभारणी करायची होती, परंतु त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1च धाव केली एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. या षटकाची सुरुवात अवांतर धावेने. शॉर्ट पिच चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने अप्रतिम झेल घेतला आहे क्षेत्ररक्षकाने आणि इथे मात्र सलामीचे सलामीवीर दोन्ही तंबूच्या रस्त्याला. भरणा असलेला हा किरवली संघ इथे मात्र पलसधारी संघाला बॅकफुटवर ढकललाय गोलंदाजी मार्फतने. पहिला षटक हाताळलं होतं संकेत बडेकर याने, ज्याने फक्त आणि फक्त 1 धाव देऊन एक बहुमूल्य विकेट घेतली होती आणि आता दुसरा षटक हाताळतोय आदित्य बडेकर. हा सुद्धा त्याच्याच पावलावर पाऊल टाकून गोलंदाजी पेश करत आहे. आपल्या संघासाठी विजयाची दावेदारी प्रबल करत असताना इथे मात्र अप्रतिम गोलंदाजी करत आहे आदित्य बडेकर. दरम्यान नौका फलंदाज मैदानामध्ये जातो. स्ट्राईक विंडोवर खेळणार असेल नवीन सूरज आले ना, साईराज. स्ट्राईकवर असेल भगवान तर नॉन स्ट्राईक एंडवर असेल साईराज सुर्वे. गोलंदाजी मार्कवर असणारे गोलंदाज आदित्य बडेकर एक यशस्वी गोलंदाज, ज्याने आतापर्यंत पहिला चेंडू अवांतर टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर कमबॅक केला आणि दुसऱ्या चेंडूवर एक बहुमूल्य विकेट घेतली. सलामीचे सलामीवीर इथे मात्र गारद करण्यात यशस्वी झाले किरवली संघाचे हे दोन्ही गोलंदाज. शॉर्ट पिच चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारला. चेंडू जातोय सरळ 1 बाउंड स्क्वेअर कट आणि इथे मात्र 4 धावांनी सुरुवात होते भगवानाच्या पारीची.
4 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ते आतापर्यंत 6. इथे मात्र वेगवान फलंदाजी करावी लागणार आहे पलसदरी संघाच्या दोन्ही फलंदाजांना, कारण आतापर्यंत किरवली संघाने आपल्या संघाला पलसदरी संघाला बॅकफुटवर नेऊन ठेवलं आहे. 2 विकेट घेतलं. पहिल्या षटकामध्ये 1 धाव, दुसऱ्या षटकामध्ये 1 बहुमूल्य विकेट आणि त्याच्यानंतर आलेला हा ऑफसाईडच्या दिशेने चौकार. आणि ते मात्र अप्रतिम गोलंदाजी. चौकार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करतोय गोलंदाज आदित्य बडेकर. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या झाली ती आतापर्यंत 2-6. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना काही चेंडूंचा खेळ बाकी असताना 6 धावा झाल्यात फक्त. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम यष्टीरक्षण, शॉर्ट पिच चेंडू, बाउन्स चेंडू अप्रतिम झेलतो यष्टीरक्षक. आणि इथे मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता. 1 बाउन्सचा सिग्नल मिळाला आहे लेग अंपायर कडून गोलंदाजासाठी. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल, बाउंड्री लाईन जे पडद्याचे पट्टे लावले आहेत त्यांच्यावरच आहे. आणि इथे मात्र मिस्टाईम स्ट्रोक चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिला अटॅम्प मध्ये चुकलेला, परंतु दुसऱ्या अटॅम्प मध्ये फिक्स केलं झेल. आणि इथे मात्र पुन्हा एकदा भगवानाच्या पारीचा अंत होतोय. षटक क्रमांक 2 असताना 3रं विकेट जातोय. इथे मात्र टॉप ऑर्डर पलसदरी संघाची पूर्णपणे फेल झालेली आहे. हावी होतोय, वर्चस्व गाजवतोय किरवली संघ. गोलंदाजीच्या मार्फत प्रथम फलंदाजी केली होती. 41 धावांचा टार्गेट, 41 धावांची उभारणी करून 42 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. आणि इथे मात्र ते टार्गेट आतापर्यंत पेलवत नाहीये पलसदरी संघाच्या फलंदाजांना. धावसंख्या स्थिर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या झाली ती आतापर्यंत 3-6. अतिशय दयनीय अवस्थेमध्ये सापडलेला आहे फलंदाजी करणारा पलसदरी संघ. युट्यूबवर बघ म्हणा. या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असताना धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली ती आतापर्यंत 6. स्ट्राईकवर असेल अंकित दरेकर. आता या जोडीला इथे मात्र आपला खेळ उंचावत न्यायला लागेल. शॉर्ट पिच चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर आहे पलसदरी संघाची 6. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3रं षटक आता मात्र कोणता गोलंदाज हाताळतोय हे पाहण्यालायक असणार आहे. अप्रतिम फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये किरवली संघाने केली होती. यानंतरचा होणारा सामना धामणी विपक्ष नावंडे. तर नावंडे संघाचे सर्व खेळाडू या ठिकाणी आलेत. मी या धामणी संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपले सर्व खेळाडू आले असतील तर समोरच्या कक्षाशी संपर्क साधायचे. धामणी संघ आला असेल तर त्वरित आमच्याशी संपर्क साधायचे. यानंतरचा पुढील होणारा सामना धामणी विपक्ष नावंडे. ओव्हर चेतन पवार सर. धन्यवाद ज्ञानेश्वर सर. पहिल्या इनिंग मध्ये निलेश चेलके याने फक्त 14 बॉल फेस केले आणि तब्बल 30 धावांची उभारणी केली होती आपल्या संघासाठी. त्या प्रकारची फलंदाजी इथे मात्र पलसदरी संघाच्या या फलंदाजांना करावी लागणार आहे. 3रं षटक हाताळतोय गोलंदाज निवृत्ती वसगे. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजीसाठी तयार. यॉर्कर लाईनचा चेंडू बॅटला ब्रश होतोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु एका धावेला रोख नाही. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या झाली ती आतापर्यंत 7. येणारे 11 चेंडू आणि 35 धावांची गरज असणार आहे पलसदरी संघाला. तर इथे मात्र चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागणार आहे जर का आपल्या संघाला विजयाच्या समीप न्यायचं असेल. तर या दोन्ही फलंदाजांना चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागणार आहे. येणारे 11 चेंडू 35 धावांची गरज.
प्रत्येक चेंडूवर चौकाराची अपेक्षा इथे मात्र संघ मालकाकडून. चेंडू जातोय सरळ, फुलटच चेंडू जातोय सरळ लॉंग ऑनच्या दिशेने, परंतु एका धावेला रोख नाही. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या झाली ती आतापर्यंत 8. एकेरी दुहेरी धावसंख्येने काहीही फरक पडणार नाहीये किरवली संघाच्या या गोलंदाजांवर. इथे मात्र चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागणार आहे. स्ट्राईकवर असेल. इथे मात्र पुन्हा एकदा स्लोवर डिलिव्हरी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड करेल तोपर्यंत एका धावेला रोख नाही. एका धावेने पुन्हा एकदा 1 ने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती आतापर्यंत 9. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक प्रगतीपथावर असताना येणारे 9 चेंडू आणि 33 धावांची गरज. इथं मात्र थोडंसं हंबलिंग होतंय. गोलंदाज निवृत्ती. आता इथे मात्र घणाघाती प्रहार करावे लागणार आहे. गोलंदाज करणारा हा गोलंदाज इथे मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय. निवृत्ती वचके. या इनिंगचं पृथक्करण करायचं झालं तर फक्त एकच चौकार आला आहे भगवानाच्या बॅटमधून. अतिशय खराब फलंदाजीचा नमुना पेश करत असताना या गुंडगे टुर्नामेंटमध्ये. आणि पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सरळ, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करेल क्षेत्ररक्षक. यष्टीरक्षक खराब होतोय, परंतु एका धावेला रोख नाही. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या झाली ती आतापर्यंत फलंदाजी संघाची 11. सॉरी 10. येणारे 7 चेंडू आणि गरज असणार आहे 31 धावांची, 32 धावांची. रिव्हर्स अटॅम्प इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच वाईट दर्शवतात. अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती आतापर्यंत फलंदाजी संघाची 11. येणारे 7 चेंडू आणि 31 धावांची गरज. इथे मात्र घणाघाती प्रहार करावे लागणार आहेत या दोन्ही फलंदाजांना, परंतु कोणत्याही प्रकारचं तसं मानस दिसत नाहीये दोन्ही फलंदाजांकडून. निव्वळ स्ट्राईक रोटेशन होत आहे. तिसरं षटक आता समाप्तीच्या मार्गावर असणार आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. शॉर्ट पिच चेंडू बॅटची वरची कडा घेऊन जातोय. स्वतः यष्टीरक्षक फील्ड करेल आणि इथे मात्र कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये यष्टीरक्षक. आणि पुन्हा एकदा विकेट जाते. 4थी विकेट जाते 11 धावेवर. येणारे 6 चेंडू आणि 31 धावांची गरज. तर नक्कीच या किरवली संघाच्या सर्व खेळाडूंनी इथे मात्र आपल्या खेळाची झळक दाखवली आहे. प्रथम फलंदाजी केली होती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा करून 42 धावांची टार्गेट सेट केलं होतं. तर तेच टार्गेट आता मात्र इथे यशस्वी पूर्ण हाताळतोय की नाही, डिफेंड करतोय की नाही. 3 षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली ती फलंदाजी संघाची फक्त 11. येणारे 6 चेंडू आणि 31 धावांची गरज. 4थं षटक हाताळतोय गोलंदाज. यापुढील होणारा सामना नावंडे विपक्ष धामणी ना. दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. या इनिंग मधला शेवटचा षटक
निर्णायक षटक, 6 चेंडू 31 धावांची गरज, स्ट्राईकवर असेल फलंदाज अंकित, नॉन स्ट्राईक एंडवर असणार आहे रोहित दरेकर, तर गोलंदाजी मार्कवर असणार आहे संकेत बडेकर. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू जातोय सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून, पहिला चेंडू घालवला आहे मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. इथे मात्र आपल्या बॅटची चुणूक दाखवतोय, चिरा होतोय, हा फटका येतोय, परंतु इथे मात्र नवसंजीवनी आणणारा हा फटका पलसदरी संघासाठी, SP11 पलसदरी संघासाठी. सहा चेंडू आणि 31 धावांची गरज असताना पहिला चेंडूवर घणाघाती प्रहार करतोय फलंदाज अंकित दरेकर. आणि इथे मात्र एंड चेंज करतोय गोलंदाज संकेत बडेकर, स्ट्राईकवर असेल अंकित. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू जातोय सरळ मिड विकेटच्या सीमेलगत. इथे मात्र एका धावेने दुसरी धावेसाठी सरसतत 2 धावा पूर्ण करून 2 धावेने इथे मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती आतापर्यंत 19. येणारे 4 चेंडू आणि 23 धावांची गरज. 4 चेंडू आणि 23 धावांची गरज म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकार पाहिजे आणि ते षटकार खेचण्याची ताकद आता मात्र आजमावतोय हा फलंदाज अंकित दरेकर. क्लोज फिल्डिंग, क्रीजच्या एकदम जवळच फिल्डिंग इथे सेट केलेली आहे. पुढचा चेंडू इथे मात्र ऑफ साईडच्या दिशेने मारलेला चेंडू जातोय सरळ 1 बाउन्स, फील्ड होतोय सीमेलगत आणि एका धावेला रोख नाही. धावसंख्येत 1 ने भर पडत आहे. धावसंख्या झाली ते आतापर्यंत 20. येणारे 3 चेंडू 22 धावांची गरज. जर का गोलंदाज कोणतीही चूक करत नाहीये तर हा सामना आतापर्यंत किरवली संघाने जिंकलेला आहे. 3 चेंडू 22 धावांची गरज. रिव्हर्स अटॅम इथे मात्र चेंडू उंचीवर जातोय परंतु फील्ड होईल 1 बाउन्स. ऑफसाईडच्या दिशेने एका धावेला रोख नाही. इथे मात्र जवळपास सामना संपुष्टात आलेला आहे पलसदरी संघासाठी. बॅकफुटवर होता पलसदरी संघ फलंदाजी करत असताना तो शेवटपर्यंत बॅकफुटवरच राहिला आहे. 2 चेंडू 21 धावांची गरज. आणि इथे मात्र चेंडू जातोय सरळ लॉंग ऑनच्या दिशेने 6 धावांसाठी, परंतु शेवट हा षटकार किरवले संघाने हा जवळपास 99.99% हा सामना जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षकाने आतमध्ये यायचंय, मैदानामध्ये यायचं आहे. व्हॉलंटियर्सला सूचना असेल बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. 1 चेंडू 15 धावांची गरज. यॉर्कर लाईनचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. इथे मात्र हा सामना सहजरित्या जिंकलेला आहे किरवली संघाने. असं वाटलेलं की पलसदरी संघ आपलं वर्चस्व कायम राखेल या सामन्यामध्ये, परंतु इथे मात्र किरवली संघाने बाजी मारली आहे. पहिला सामना जिंकलाय किरवली संघाने. दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे किरवली संघाने. तर यापुढील होणारा सामना
धामणी विपक्ष नावंडे दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. आणि एसपी पळसदरी संघाने स्वप्नील जंगमशी संपर्क करा. तर SP11 पलसदरी संघाने स्वप्नील जंगम यांच्याशी संपर्क साधायचा आहे. SP11 पलसदरी संघाने आपले आयोजक स्वप्नील जंगम यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तर या मॅचचा हिरो ठरलाय फलंदाज निलेश शेलके